स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मंत्रालयाच्या दोन्ही कॅन्टीनमध्ये हायकोर्टाच्या वकिलांकडून तपासणी केली जाते। मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये माशा आढळल्या आणि थोड्याच वेळात हायकोर्टासमोर हा अहवाल मांडला जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सध्या काय सुरू आहे? श्वेता, आपण पाहतोय की मुंबई हायकोर्टामध्ये थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी जी वकिलांची टीम मंत्रालयामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेली होती त्यांच्या वतीने एक अहवाल तयार केला जातो। या अहवालामध्ये खरं तर कॅन्टीनमध्ये 98% स्वच्छता आहे आणि एकही कीटक आढळला नाही असा जो दावा एफडीएने केलेला होता, त्याला पोल ठरवत मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माशांचा वावर आहे हे देखील एफडीएच्या आता अधिकाऱ्यांच्या समक्ष वकिलांची टीम जी आहे ती कोर्टासमोर मांडणार आहे। त्याचबरोबर मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये जे काही भाजीपाला किंवा इतर गोष्टी कापण्यासाठी जे काही चाकू वापरले जातात ते सुद्धा अत्यंत जुने आणि गंजलेल्या अवस्थेमध्ये आहेत हे देखील या रिपोर्टमध्ये नमूद केलं जाणार आहे। शिवाय त्यांच्या फायंडिंग्समध्ये बाबी आलेल्या आहेत किंवा दोन्ही कॅन्टीनमध्ये त्यांनी जे काही पाहिलेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जे काही नॉर्म्स आहेत त्यांचं जर काही उल्लंघन झालेलं असेल तर तशाही बाबी या अहवालामध्ये नमूद केल्या जातील आणि थोड्याच वेळामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांच्याकडे मुंबई हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश पदाचा प्रभारी चार्ज आहे त्यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर हे सगळे मुद्दे थोड्याच वेळामध्ये न्यायाधीशांसमोर मांडले जातील आणि एफडीएनं जो काही दावा केलेला होता तो खरं तर आता पोल ठरताना दिसतोय आणि त्यामुळे हायकोर्ट काय नेमकी भूमिका घेणार, वकिलांच्या टीमकडनं ज्या काही फायंडिंग्स कोर्टासमोर येणार आहेत त्यानंतर कोर्टाची भूमिका काय असते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण याआधी हायकोर्ट म्हणालेलं होतं की केवळ एफडीएकडनं खाजगी आस्थापनांना टार्गेट करणं हे योग्य नाहीये, तर त्यासाठी सरकारी आस्थापनांमधील काही उपारगृह आहेत त्यांना देखील अशा पद्धतीनं कारवाईला सामोरं जावं लागेल किंवा त्यांच्यावरती देखील कारवाई होणं अपेक्षित आहे। मात्र मंत्रालयातलं उपारगृह हे 98% असून त्याच्यामध्ये एकही कीटक आढळला नाही हा जो काही एफडीएचा अहवाल होता त्याला छेद देत आता वकिलांची टीम नव्यानं एक फायंडिंग्स रिपोर्ट जो आहे तो तयार करताना दिसते आणि थोड्याच वेळामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांच्यासमोर हा अहवाल ठेवला जाईल। मात्र या रिपोर्टमध्ये कॅन्टीनमध्ये असणाऱ्या माशांचा वावर त्याचबरोबर इतर ज्या काही अनियमितता आढळलेल्या आहेत त्या सुद्धा कोर्टासमोर मांडल्या जाणार आहेत। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। मंत्रालयाच्या दोन्ही कॅन्टीनमध्ये हायकोर्टाच्या वकिलांकडून तपासणी करण्यात आली। हायकोर्टाच्या आदेशानंतर मंत्रालयाच्या दोन्ही कॅन्टीनमध्ये ही तपासणी झाली। 4 वकिलांसह एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी झाली असून मंत्रालयाच्या कॅन्टीन नंतर विधान भवनाचं कॅन्टीन, एफडीए अधिकारी आणि वकील तिथे गेले होते। आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आहेत। जी मंत्रालयातली कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनच्या संदर्भामध्ये आज सुनावणी होती। हायकोर्टानं पुन्हा एकदा आदेश दिले की मंत्रालय कॅन्टीनची तपासणी करा म्हणून वकिलांना आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना। बघा, मी 30-40 वर्षापासून मंत्रालयामध्ये किंवा कॅन्टीनमध्ये जिकडे आम्ही जेवण करतो, पण मागचा प्रकार महाराष्ट्राने बघितलाय की मी चिडून माझी काय भूमिका होती। आज जर हायकोर्टाला याची दखल घ्यावी लागते तर कल्पना करा की महाराष्ट्राचं सर्वोच्च जे स्थान आहे ते मंत्रालय आहे आणि त्या ठिकाणी जर कोर्टाला आदेश द्यायची वेळ पडते की तिथलचं कॅन्टीन कशी आहे ती चेक करा आणि हायकोर्टाचा आदेश सकाळी होतो आणि एफडीची टीम दुपारी जाते आणि त्या 4 तासामध्ये ते सगळं कॅन्टीन साफ करून टाकतात। याचा अर्थ आमची काय जी काही भूमिका, ठीक आहे, आमचा मार्ग जरी चुकला असेल तर हे सगळं कसं चाललंय हे सगळ्यांना माहिती आहे। संपूर्ण राज्यातल्या कॅन्टीन साफ करण्यासंदर्भात हायकोर्टाने पण निर्देश दिले पाहिजे। पनीर येणं आता बंद झालं, आता बोगस दूध बंद झालं, त्याचा अर्थ काय होता? तुम्ही लहान लहान लेकरांना जहर पाजून राहिले होते। हे सगळे आयटीत दुपारी 1 वाजता चालले। यांना जर माहित आहे की आपला निकाल येऊन आला, ताबडतोब 10 वाजता यांची टीम त्याच्या दारात हजर पाहिजे होती। पण आता अधिकारी तुकाराम मुंडे आले, काही फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? तुकाराम मुंडे सारखे अधिकारी याच पदावर कायम ठेवायला पाहिजे, तेव्हा केव्हा महाराष्ट्रातले हे जीव घेणे प्रकार, लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार थांबतील। नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।